शहादा शहरातील भवानी चौक येथे जुगाराच्या अड्ड्यावर शहादा पोलिसांनी छापा टाकला। या धाडसी कारवाईत शहरातील नामांकित पक्षातील पदाधिकारी व स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या 20 जुगार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे 1.5 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या कामगिरीमुळे चर्चेला उधाण आले आहे। पोलिसांची धाडसी व मोठी कामगिरीने जनतेत समाधान व्यक्त होत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील भवानी चौकात जुगाराचा अड्डा मोठ्या प्रमाणावर सुरू असून मोठी उलाढाल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP दत्ता पवार, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भवानी चौकात जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली। या धाडीत 20 आरोपी ताब्यात घेतले असून 1,55,000 रुपये किमतीचे रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करण्यात आली असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 578/2024 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम 4 व 5 प्रमाणे फिर्यादी पोलीस शिपाई दिनकर रामा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपीचे सनी उर्फ संदीप छोटू महाजन राहणार भवानी चौक शहादा, राजेंद्र कोळी राहणार भाजीपीर दर्गाजवळ शहादा, मुजफ्फर जाफर बेलदार दुर्गेश नारायण पाटील राहणार क्रांती चौक तूप बाजार शहादा, सागर मुकेश चौधरी राहणार महालक्ष्मी नगर शहादा, दुर्गेश दिलीप चित्रकथे, बाबू ईश्वर चित्रकथे, शुभम दिलीप जवेरी, पांडुरंग काशना चित्रकथे, केदार रूपचंद्र अहिरे, मंगेश बाबूलाल चौधरी राहणार अंबाजी नगर शहादा, संतोष दामू अहिरे, उमेश मुरलीधर मराठे, आसिफ कमरुद्दीन खाटे, रवींद्र बुडनखेडकर, दिनेश विजय भावसार, गोविंद उर्फ प्रकाश राजेंद्र ठाकरे, गौरव मुरलीधर भोईर, धीरज छोटीलाल रामोळे, विकी संतोष भोईर यांच्या विरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संशयितांजवळ 41,290 रुपये रोख, 13 मोबाईल, 52 पत्त्यांची कॅट व इतर जुगाराची साधने असा एकूण 1,55,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक राजन मोरे, PSI चव्हाण, प्रदीप राजपूत, योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, बहादूर बिलाला, गुरव खांडेकर, विकास शिरसाट, दिनकर चव्हाण, भरत बाविस्कर यांनी सापळा रचून छापा टाकला। या कारवाईमुळे शहरात पोलीस विभागाचं कौतुक होत आहे।